महत्त्वाचा दिवस आहे। प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 19 या तीनही प्रभागांची मतमोजणी गांधी मैदान इथं सुरू झालेली आहे। टपाल मतमोजणी म्हणजेच पोस्टल बॅलेट ही प्रक्रिया चालू झालेली आहे। काही वेळातच आपल्याला अपडेट ह्याचे कळतीलच। राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरात आज प्रशासनाने कमालीची दक्षता घेतलेली आहे। मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे। पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्तम आता स्पष्ट होईल काहीच वेळात। आम्ही तुम्हाला या तिन्ही प्रभागातील प्रत्येक फेरीचे थेट अपडेट्स देत आहोत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक निकालाच्या क्षणाक्षणाची आता समोर आलेले आहे। प्रभाग क्रमांक 1 म्हणजे आमदार सतेज पाटील यांचा जो बालेकिल्ला मानला जातो, त्यांचं होम ग्राउंड मानलं जातं। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेसचे सुभाष बुचडे हे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमर साठे हे या ठिकाणी पिछाडीवर आहेत। या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय या ठिकाणी याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं, कारण आमदार सतेज पाटील यांचं हे होम ग्राउंड मानलं जात होतं आणि या ठिकाणीच महायुतीचे सर्व जे नेते होते या ठिकाणी त्यांनी प्रचार फेऱ्या केल्या होत्या, कोपरा सभा घेतल्या होत्या आणि प्रचार यंत्रणा जी होती ती गतिमान केली होती। मात्र आत्ताचं चित्र प्रभाग क्रमांक 1 पहिल्या फेरी अखेर जर बघितलं तर काँग्रेसचे सुभाष बुचडे या ठिकाणी आता आघाडीवर आहेत आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार अमर साठे हे या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता बघायला गेलं तर अनेक ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये निकाला आधीच अनेक उमेदवारांनी आपले फलक लावण्याला सुरुवात केलेली आहे। आता विजयाचा कल हळूहळू स्पष्ट होईलच। किमान एक 12 वाजेपर्यंत जो काही कल आहे तो स्पष्ट होईल। आत्ताच्या आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक 1 ची आकडेवारीनुसार सुभाष बुचडे हे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।